Hello and welcome back, friends, in the second lecture for the chapter cell division. So far we have discussed some points regarding the cell cycle, and then we have started discussing different types of cell division, in which already we have discussed the amitosis type of cell division, and now it's time to go for mitosis. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण सेल डिव्हिजन या चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या काही पार्ट म्हणजे सेल सायकलबद्दल माहिती घेतली आणि त्यानंतर सेल डिव्हिजनचे 3 टाईप्स आपण त्याबद्दल बोलत होतो. त्यामध्ये अमायटॉसिसचं डिस्कशन आपलं पूर्ण झालेलं आहे. आता पुढच्या भागाकडे वळूया. तो भाग आहे मायटॉसिसचा. तर सुरुवात करूया. मायटॉसिसमध्ये काय सांगितलेलं आहे तर पाहूया. मायटॉसिसमध्ये काय आहे. दिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच अ सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 सिमिलर डॉटर सेल्स तयार होत असतात विच आर आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. तर या ठिकाणी ज्या 2 सेल इथे तयार होत असतात त्या 2 सेल पॅरेंट सेलशी मिळत्या जुळत्या आहेत. तयार झालेल्या 2 सेल्सला इथे काय म्हटलेलं आहे, डॉटर सेल्स म्हटलेलं आहे, विच आर आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेप्स ॲज कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. आता मायटॉसिसचं जे सेल डिव्हिजन आहे ते 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होत असतं. त्यापैकी पहिला टप्पा आहे कॅरिओकायनेसिस आणि दुसरा टप्पा आहे सायटोकायनेसिस. आपण काल पाहिलं कॅरिओकायनेसिस म्हणजे काय आहे, न्यूक्लिअर डिव्हिजन किंवा डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कारण आपण पाहिलं की कॅरिऑन या शब्दाचा अर्थ काय आहे, न्यूक्लियस. ठीक आहे, तर त्यावरून कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. तर अशा 2 टप्प्यामध्ये मायटॉसिसची प्रोसेस पूर्ण होत असते. त्यानंतर आता पुढच्या भागाकडे वळूया. कॅरिओकायनेसिस इज न्यूक्लिअर डिव्हिजन विच इज सबडिवायडेड इंटू प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. तर इथे आपण पाहतोय की कॅरिओकायनेसिसचे जे की एक न्यूक्लिअर डिव्हिजन आहे त्याच्या पुढे 4 सबस्टेजेस आहेत. त्यापैकी पहिली स्टेज आहे प्रोफेज, त्यानंतर दुसरी स्टेज आहे मेटाफेज, तिसरी सबस्टेज आहे ॲनाफेज आणि चौथी सबस्टेज आहे टिलोफेज. आता या ठिकाणी टिलोफेज झालेला आहे पण आपल्याला करेक्ट करावं लागेल, इट इज टिलोफेज. ठीक आहे, तर अशा या ठिकाणी 4 सबस्टेजेस आहेत. कुठल्या कुठल्या आहेत या कॅरिओकायनेसिसमधल्या, मायटॉसिसच्या कॅरिओकायनेसिसमधल्या या 4 सबस्टेजेस कोणत्या आहेत. या ठिकाणी एक आहे प्रोफेज, ही झाली यातली पहिली, त्यानंतर मेटाफेज दुसरी, ॲनाफेज तिसरी आणि चौथी आहे टिलोफेज. तर या ठिकाणी थोडंसं करेक्शन आहे, टिलोफेज असं याला रीड करावं लागेल आपल्याला. आता ह्या 4 सबस्टेजेस म्हणजे कॅरिओकायनेसिस म्हणजे मायटॉसिसमध्ये पहिल्यांदा न्यूक्लियसचं विभाजन, केंद्रकाचं विभाजन, ज्यामध्ये या 4 सबस्टेजेस झाल्याच्या नंतर मग सुरुवात होते ती सायटोप्लाझमच्या विभाजनाला. त्यालाच आपण सायटोकायनेसिस असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, आता जेव्हा आपण मिओसिस सुरू करू तेव्हा आपल्याला मिओसिसमध्ये लक्षात येईल की तिथे ज्या आहेत त्या अशा 2 यम फेजेस असतात. ठीक आहे, तर या 2 यम फेजेस ऐवजी मायटॉसिसमध्ये मात्र फक्त एकच यम फेज आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला काही गोष्टी थोड्याशा लक्षात घ्याव्या लागतील की मायटॉसिस आणि मिओसिसमध्ये मूळ फरक काय आहे. तर मायटॉसिसमध्ये एकच यम फेज आहे, त्यामुळे इथे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हे एकाच वेळेस होतील. पण मिओसिसमध्ये मात्र 2 यम फेज आहेत, त्यामुळं तिथं जे आहे ते आपल्याला असं 2 वेळेस यम फेज म्हणजे प्रोफेज 2 वेळेस असेल, मेटाफेज 2 वेळेस असेल, ॲनाफेज आणि टिलोफेजसुद्धा 2 वेळेस असतील. ठीक आहे, तर यानुसार आपल्याला हे सगळं डिस्कशन घ्यायचं आहे. आय थिंक पेज स्क्रॉलिंगमध्ये थोडीशी अडचण येते. ठीक आहे, तर आपण होतो जस्ट अ सेकंड या पॉईंटवर. ठीक आहे, although for the sake of convenience above mentioned steps are used, it must be remembered that mitosis is a continuous process that starts with the disappearance of nuclear membrane in prophase and ends with the separation of 2 fully formed cells after cytokinesis. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती काय की मायटॉसिस ही जी आहे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, सलग होणारी क्रिया आहे. आपण फक्त आपल्या अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून काय करतोय की याचे 4 टप्पे सांगतोय. पण असं वास्तविकता किंवा रिॲलिटीमध्ये आहे का की याच्यामध्ये एक झाल्यानंतर थोडा वेळ इंटरवल, मग दुसरं, मग पुन्हा इंटरवल, मग तिसरं, असं काही आहे का? नाही.
ठीक आहे. जसं पिक्चर सुद्धा एक कंटिन्युअस स्टोरी असते, पण आपण आपल्याला मध्ये थोडंसं ब्रेक हवा असतो म्हणून इंटरव्हल घेत असतो. तसं इथे आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी फक्त याचे 4 टप्पे केलेले आहेत. तर अशी ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, ज्याची सुरुवात कुठून होते, तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजे न्यूक्लियस भोवतीचं जे आवरण आहे ते डिसॅपियर होतं, गायब होतं किंवा नाहीसं होतं. तिथून याची सुरुवात होते आणि शेवट कुठं होतो, तर 2 पूर्णपणे तयार झालेल्या सेल एकमेकापासून विलग होत असताना म्हणजे सायटोकायनेसिसने या प्रोसेसचा शेवट होत असतो. ठीक आहे. तर हे इथं आपण समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा भाग आहे प्रोफेजचा. म्हणजे आता आपल्याला इथे ज्या 4 सब स्टेजेस आहेत कॅरिओकायनेसिसमधल्या प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज यांचा आता इथे आपल्याला सविस्तर डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. तर प्रोफेजमध्ये दिस फेज इन्व्हॉल्व्स कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. तर आता इथे हा वर्ड येतो कंडेन्सेशनचा. कंडेन्सेशन म्हणजे काय, तर कंडेन्सेशनचा अर्थ आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. कंडेन्सेशन मीन्स व्हॉट, देर इज डिक्रीज इन द लेंथ अँड इन्क्रीज इन द थिकनेस. ठीक आहे. म्हणजे जो क्रोमॅटिन मटेरियल आहे किंवा जो DNA आहे त्याची लेंथ खूप जास्त असते, थिकनेस खूप कमी असते. ठीक आहे. आता जर ह्युमन सेलचा विचार केला तर 2.25 मीटर लांबी होईल पूर्ण DNAची, पण तो 1 मायक्रॉनपेक्षा सुद्धा लहान असलेल्या न्यूक्लियसमध्ये आरामशीर बसू शकतो. का, कारण त्याचं कंडेन्सेशन झालेलं आहे. त्याची लेंथ जी आहे ती त्याची कॉइलिंगमुळं, वेटोळ्यांमुळं कमी झालेली आहे, पण थिकनेस थोडीशी त्याच्यामध्ये त्याची इन्क्रीज होत असते. तर अशी ही प्रोसेस कंडेन्सेशनची. तर प्रोफेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना, महत्त्वाचा इव्हेंट काय आहे, इट इज कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. काय आहे, कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. मग या ठिकाणी क्रोमॅटिन मटेरियलचं कंडेन्सेशन, त्यानंतर याच्यामधल्या सगळ्या घटना आपण नंबर देऊन घेऊया. कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. दुसरं आहे मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम्स. आता पहा, ॲनिमल सेल्ससाठी जेव्हा आपण मायटोसिस किंवा सेल डिव्हिजनचा विचार करतो तेव्हा आपल्याला या सेंट्रोझोम किंवा सेंट्रिओलचा विचार करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर कुठे असतात ते सेंट्रोझोम, हे न्यूक्लियसच्या बाहेर असणारे 2 मेम्ब्रेन नसलेले सेल ऑर्गॅनल आहेत, लक्षात घ्या. अँड दे मायग्रेट टुवर्ड अपोजिट पोल. त्यांच्या विरुद्ध ध्रुवाकडे मायग्रेशनला या ठिकाणी सुरुवात होत असते. तर या ठिकाणी या डायग्राममध्ये इथे पाहू शकतो, तर हा जो सेंट्रिओल आहे तो वरच्या दिशेला आणि हा सेंट्रिओल जो आहे तो खालच्या दिशेला, असं यांच्या मायग्रेशनला या ठिकाणी सुरुवात होत असते. आता याच्यात थोडीशी पुढची जर डायग्राम तुम्ही पाहिली तर तुम्हाला सहजपणे लक्षात येईल की या ठिकाणी कशा प्रकारे जे सेंट्रोझोम आहेत ते एकमेकापासून दूर जात आहेत. ठीक आहे. तर एक्सक्यूज मी, थोडासा डिस्टर्बन्स आहे. तर या ठिकाणी या खालच्या याच्यामध्ये पाहू शकतो आपण सेकंड डायग्राममध्ये की कशा पद्धतीनं थोडंसं, एक्सक्यूज मी फॉर अ मोमेंट. तर या ठिकाणी हे जे 2 सेंट्रोझोम आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेनं मार्गक्रमण करतायत. या डायग्राममध्ये पाहू शकता जे सेंट्रोझोम जवळ होते ते आता असे दूर पोहोचलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथे वरच्या डायग्राममधलं न्यूक्लिअर मेम्ब्रेन पहा, असं सलग दाखवलेलं आहे, पण इथे आता हे असं डॉटेड दाखवलेलं आहे, ठिपक्या ठिपक्यांचं दाखवलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला अंदाज येतो काय व्हायला लागलंय, इथे जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते डिसॅपियर होते. आणि याशिवाय वरच्या डायग्राममध्ये जर क्रोमॅटिन मटेरियल किंवा क्रोमोझोम पाहिले तर यांची लेंथ जास्त दिसते पण थिकनेस कमी दिसते. पण इथे जर आपण पाहिलं तर इथे क्रोमोझोमची थिकनेस इन्क्रीज झालेली दिसते. ठीक आहे. आणि जी लेंथ आहे ती कमी झालेली दिसते. तर यालाच आपण काय म्हटलेलं आहे, कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. तर इथे हे कंडेन्स्ड क्रोमोझोम आपल्याला प्रोफेज जसजशी पुढे जाते तसं आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याशिवाय आणखीन काय मुद्दे आहेत याच्यामध्ये, म्हणजे एक तर होता याच्यामधला कुठला न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होण्याबद्दलचा, आणि त्यानंतर कुठला होता, त्यानंतर होता तो होता क्रोमॅटिनच्या कंडेन्सेशनचा आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होण्याबद्दलचा. आणखीनही काही मुद्दे आहेत. तर त्याच्यामध्ये पुढचे अजून काही इव्हेंट आहेत. अपिअरन्स ऑफ मायटोटिक ॲपेरेटस.
ठीक आहे. आता याच्यामध्ये हा तिसरा जो काही तिसरी जी इव्हेंट म्हणता येईल, तिसरी घटना काय आहे, तर मायटोटिक ॲपेरेटस म्हणजे स्पिंडल फायबर किंवा स्पिंडल ॲपेरेटस जे म्हणतो ते याच्यामध्ये आता इथे दिसायला लागतं. आणि चौथा इव्हेंट आहे इथे डिसॲपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. तर पहा, एक आहे कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल, दुसरं पाहिलं आपण क्रोमॅटिन मटेरियलचं कंडेन्सेशन म्हणजे काय ते, दुसरं पाहिलं आपण मायग्रेशन ऑफ सेंट्रोझोम, तिसरं ॲपिअरन्स ऑफ मायटोटिक ॲपेरेटस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनचं डिसॲपिअरन्स. अशा या 4 घटना इथे या डायग्राममध्ये आपण पाहू शकतो. इथे न्यूक्लिओलस दाखवलेलं आहे. ठीक आहे. इथलं न्यूक्लिओलस जर पहिल्या डायग्राममधलं हे जर न्यूक्लिओलस तुम्ही पाहाल तर हे थोडं स्पष्ट दिसतंय आणि हे जे आहे ते थोडंसं फिक्कट होत गेलेलं दिसतंय, म्हणजे न्यूक्लिओलस सुद्धा इथे डिसॅपिअर व्हायच्या मार्गावर आहे. इकडचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन वरच्या डायग्राममधलं जे अर्ली प्रोफेज आहे त्याच्यामधलं कसं दिसतंय, अर्ली प्रोफेजचं सलग दिसतंय, पण इथे डिसॅपिअर व्हायला लागलंय. ठीक आहे. त्यानंतर यामधले जर हे क्रोमोझोम पाहाल तर यांची लेंथ पहा केवढी जास्त आहे, इथून ते असा सेंट्रोमियर आणि मग असं इथपर्यंत याची लेंथ पहा आणि मग याची लेंथ पहा. ठीक आहे. याची लेंथ कमी झालेली आहे पण इथे आपल्याला थिकनेस मात्र इन्क्रीज झालेली दिसते. याच घटनेला आपण काय म्हणत असतो, कंडेन्सेशन. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या पॉईंटकडे येऊया. काय दिलेलं याच्यामध्ये, ड्यू टू कंडेन्सेशन ऑफ इच क्रोमोझोम. एक सेकंड. आता पाहूया. ड्यू टू कंडेन्सेशन each chromosome become visible under light microscope which can be seen with its sister chromatid connected by centromere. तर आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की क्रोमॅटिन मटेरियलचं कंडेन्सेशन झाल्यामुळं त्यांचं रूपांतर आता क्रोमोझोममध्ये झालेलं आहे. आणि काय म्हटलेलं आहे, इच क्रोमोझोम बिकम विजिबल अंडर लाईट मायक्रोस्कोप. आता लाईट मायक्रोस्कोप ज्याचं मॅग्निफिकेशन पॉवर हा फार जास्त नसतो, म्हणजे आपण जास्तीत जास्त 400 किंवा 500 पटीने याच्यामध्ये मॅग्निफिकेशन करू शकतो. ठीक आहे. तसं काही कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 1000 पटीने आपण करू शकतो, पण एक सर्वसामान्यपणे 500x इतकी कॅपॅसिटी असते, 450x वगैरे. ठीक आहे. तर त्या मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा आपल्याला हे जे कंडेन्स झालेले क्रोमोझोम आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतात. सो विच कॅन बी सीन विथ इट्स सिस्टर क्रोमॅटिड कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. त्यामुळे आता इथे जे क्रोमोझोम दिसतील ते आपल्याला कशा स्वरूपाचे असतील, तर इथे एक मी ड्रॉइंग काढतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडासा अंदाज येईल या ठिकाणी. तर हे क्रोमोझोम आपल्याला कसे दिसतील, तर या अशा स्वरूपाचे आपल्याला क्रोमोझोम दिसतील. ठीक आहे. म्हणजे हा जो याचा सेंटरचा पॉईंट आहे, ठीक आहे, आपण याला पाहिजे तर थोडासा वेगळा कलर चूज करूया. तर हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो, त्याचा सेंट्रोमियर असं म्हणतो. काय म्हणायचं याला, सेंट्रोमियर. आणि त्यानंतर याच्यामध्ये हा जो भाग दिसतोय त्याच्यामध्ये हा भाग मी ब्लॅकमध्ये घेतो एक. ठीक आहे. तर आता एक ब्लॅक आणि एक रेड जे दिसत आहेत यांना आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणतो. काय म्हणतो आपण यांना, सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे. तर असे सिस्टर क्रोमॅटिड या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. ठीक आहे. ड्यू टू कंडेन्सेशन इच क्रोमोझोम बिकम विजिबल अंडर लाईट मायक्रोस्कोप विच कॅन बी सीन विथ इट्स सिस्टर क्रोमॅटिड कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. ठीक आहे. त्यानंतर पुढची घटना काय, द न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे न्यूक्लिओलस वरच्यावर फेंट व्हायला लागतो आणि मग तो डिसॅपियर होतो, पूर्णपणे नाहीसा होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट अँड डिसॅपियर्स ग्रॅज्युअली. असंच याच पद्धतीनं न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा हळूहळू डिसइंटिग्रेट होते, त्याचे तुकडे तुकडे पडतात आणि ती पूर्णपणे मग नाहीशी होऊन जाते. सेंट्रोझोम विच हॅव अंडरगोन डुप्लिकेशन ड्युरिंग इंटरफेज. आपण पाहिलं कालच्या डिस्कशनमध्ये की इंटरफेजमध्ये सेंट्रोझोमचं जे आहे ते डुप्लिकेशन झालेले, एका सेंट्रोझोमचे 2 सेंट्रोझोम झाले होते. अर्थात हे फक्त ॲनिमल सेल्ससाठी आहे. यांच्यामध्ये डुप्लिकेशन झालं. हे कधी झालं होतं, ड्युरिंग इंटरफेज बिगिन्स टू मूव्ह टुवर्ड अपोजिट पोल. आणि मग यांची अपोजिट पोलकडची जी प्रवास आहे किंवा मायग्रेशन आहे याला सुरुवात होते. अँड मायटोटिक ॲपेरेटस इज ऑलमोस्ट कम्प्लिटली फॉर्म. आणि जे स्पिंडल ॲपेरेटस आहे म्हणजे ज्याच्या मदतीने पूर्ण हे कॅरिओकायनेसिस होणार आहे ते मायटोटिक ॲपेरेटस किंवा स्पिंडल ॲपेरेटस हे इथं पूर्णपणे तयार होत असतं, कम्प्लीट
फॉर्मेशन याचं इथे होऊन जातं. त्यानंतर पुढची स्टेज आहे मेटाफेज. ठीक आहे, तर आता इथे मेटाफेजमध्ये तुम्ही पाहू शकता या डायग्राममध्ये इथे हे जे दाखवलेले आहेत हे काय आहेत, या ठिकाणचे याचे हे सेंट्रोझोम्स आहेत. काय त्याचे हे सेंट्रोझोम आहेत, राईट. आणि हे जे दाखवलेले आहेत हे काय, त्याचे हे क्रोमोझोम्स आहेत. काय त्याचे हे क्रोमोझोम्स. ठीक आहे, आता या क्रोमोझोम मधला हा एक भाग आणि त्याला जोडून हा दुसरा भाग हे सध्या एका सेंट्रोमियरनी जोडल्या गेलेले आहेत. पण हे काय आहेत, हे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. तर असे आता इथं क्रोमोझोम 1, 2, त्यानंतर 3 आणि 4 असे क्रोमोझोम दाखवले. प्रत्येक क्रोमोझोममध्ये 2-2 सिस्टर क्रोमॅटिड आपण पाहू शकतो. त्यानंतर या प्रत्येक सेंट्रोझोमपासून निघालेले हे जे दिसत आहेत हे काय आहेत, हे यांचे स्पिंडल फायबर्स आहेत. काय म्हणायचं यांना, स्पिंडल फायबर. मग या सेंट्रोझोमचं फंक्शन काय होतं, तर या सेंट्रोझोमनीच काय केलेले ते स्पिंडल फायबर्स तयार केलेले आहेत. ठीक आहे, तर या आणि हे जे स्पिंडल फायबर तयार झाले ते जाऊन कुठे अटॅच झाले, तर आपण इथे पाहू शकतो हा जो सेंट्रोमियर होता या सेंट्रोमियर भोवती एक प्रोटीनची रिंग तयार होते. या प्रोटीनच्या रिंगला आपण काय म्हणतो, डिस्क म्हणा हवं तर, याला आपण म्हणतो कायनेटोकोर. काय म्हणायचं याला, कायनेटोकोर. ठीक आहे, तर जे स्पिंडल फायबर इकडून निघाले सेंट्रोझोम पासून ते जाऊन कुठे अटॅच होत आहेत, या ठिकाणी या कायनेटोकोरला. कायनेटोकोर काय प्रकार आहे, इट इज अ प्रोटीनेशियस डिस्क. प्रोटीननं बनलेली एक ते डिस्क आहे जी कशाच्या भोवती आहे, अराउंड द सेंट्रोमियर. ठीक आहे, तर अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रत्येक सेंट्रोमियरच्या भोवती काय होतात, अशा कायनेटोकोर तयार होतात. आणि त्याला अटॅच कोण होत असतं, इथे या ठिकाणी स्पिंडल फायबर जे कुणी तयार केलेले आहेत, या सेंट्रोझोमनी तयार केलेले आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळे हे जे काही सगळे क्रोमोझोम एका स्ट्रेट एका लाईनमध्ये दिसतात अशा प्रकारे, तर या भागाला आपण काय नाव दिलेलं आहे, हे मेटाफेज प्लेट. काय नाव दिलेलं याला, मेटाफेज प्लेट. ठीक आहे, पाहूया मेटाफेजमध्ये काय काय सांगितलेलं. इन दिस फेज क्रोमोझोम आर कम्प्लिटली कंडेन्स सो दॅट दे अपीअर व्हेरी शॉर्ट. ठीक आहे, आता कंडेन्सेशनची क्रिया सुरू कधी होते आणि पूर्ण कधी होते, हा थोडासा कन्फ्युजनचा भाग असू शकतो. कधी कधी विद्यार्थी यामध्ये कन्फ्यूज होत असतात. तर कंडेन्सेशनची प्रोसेस सुरू कधी होते, प्रोफेजमध्ये, आणि पूर्ण कधी होते, मेटाफेजमध्ये. ठीक आहे, कंप्लीट होते. आणि कंप्लीट झाल्यामुळं या ठिकाणी क्रोमोझोमची जी लेंथ आहे ती अगदी कमी दिसेल, क्रोमोझोम अगदी आखूड दिसायला लागतील. पुढे काय आहे, सिस्टर क्रोमॅटिड अँड सेंट्रोमियर बिकम व्हेरी प्रॉमिनंट. मग त्यामुळं यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड स्पष्टपणे दिसायला लागतात. म्हणजे आपण मगाशी जशी ड्रॉइंग बनवली होती तशा पद्धतीचे इथे आपल्याला हे असे सिस्टर क्रोमॅटिड स्पष्टपणे दिसायला लागतात. आणि हे ज्या ठिकाणी जोडलेले आहेत तो आपल्याला सेंट्रोमियर सुद्धा या ठिकाणी असा स्पष्ट पाहता येत असतो. ठीक आहे, सिस्टर क्रोमॅटिड अँड सेंट्रोमियर बिकम व्हेरी प्रॉमिनंट, ठळक स्पष्ट होतात. ऑल द क्रोमोझोम लाई ॲट इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल. आणि सेलचं जणू काही विषुववृत्त, जसं आपण आपल्या अर्थ प्लॅनेटचं, आपला जो प्लॅनेट अर्थ आहे त्याचं सेंट्रल जी बँड येतो किंवा सेंट्रलचा जो पार्ट आहे त्याला इक्वेटर किंवा विषुववृत्त म्हणतो, तसं सेलच्या मध्यावर इक्वेटोरियल प्लेनमध्ये हे सगळे क्रोमोझोम जे आहेत ते अरेंज होतात, मांडले जातात. दिस इज कॉल्ड मेटाफेज प्लेट. आणि हे जे इक्वेटोरियल प्लेन आहे ज्या ठिकाणी क्रोमोझोमची मांडणी होते त्याला काय म्हटलेले, मेटाफेज प्लेट. मायटोटिक स्पिंडल इज फुल्ली फॉर्म. मायटोटिक स्पिंडलबद्दलही आपल्याला तसंच म्हणता येईल की याच्या निर्मितीची सुरुवात प्रोफेजमध्ये होते, पण हे कार्य पूर्णत्वाला कधी जातं, तर ते जातं मेटाफेजमध्ये. ठीक आहे, सेंट्रोमियर काय पुढे, सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम डिवायडेड इंटू 2. या ठिकाणी सेंट्रोमियर प्रत्येक क्रोमोझोमचे काय झालेले, 2-2 सेंट्रोमियर, ईच बिंग असोसिएटेड विथ अ क्रोमॅटिड. म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हा असा एक क्रोमोझोम, याचा हा सेंट्रोमियर, आणि या ठिकाणी याला दुसरा सेंट्रोमियर जोडून आहे आणि तो दुसऱ्या सिस्टर क्रोमॅटिडला अशा प्रकारे जोडलेला आहे. तर हा याचा सेंट्रोमियर आणि याचा सेंट्रोमियर. ठीक आहे, ते डिवाइड झालेले आहेत, एकाचे 2 झालेत पण ते पूर्णपणे एकमेकापासून सेपरेट झालेले आहेत का, नाही. ठीक आहे, मग या इकडच्या सेंट्रोमियर भोवती इकडची याची कायनेटोकोर आहे आणि इकडच्या भोवती याची इकडची कायनेटोकोर आहे. आणि कायनेटोकोरला कोण जोडलेले आहेत, मग स्पिंडल फायबर जोडलेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता येऊया पुढची स्टेज, ॲनाफेजवर. द क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म 2 क्रोमोझोम. आता काय होतं नेमकं, या ठिकाणी हे जे स्पिंडल फायबर्स आहेत यांच्या कंडेन्सेशनला सुरुवात होते, कुणाच्या, स्पिंडल फायबरच्या, लक्षात घ्या. आणि हे स्पिंडल फायबर्स आता ओढण्याचं काम कोण करत असतं, कोण ओढतं या स्पिंडल फायबर्सला, हे ओढून घेत आहेत त्यांचे कोण, सेंट्रोझोम. ठीक आहे, तर असे हे सेंट्रोझोम दोन्ही बाजूनी स्पिंडल फायबरला ओढल्यामुळं एक प्रकारचा स्ट्रेन किंवा ताण निर्माण होतो आणि त्यामुळं जे
हे इथे आपण दाखवलेले जे होते, म्हणजे ही एक सिस्टर क्रोमॅटिड, त्याचा हा सेंट्रोमियर, हा दुसरा सेंट्रोमियर आणि त्याची ही सिस्टर क्रोमॅटिड, हे एकमेकापासून ओढले जातात आणि त्यामुळं काय होणार, त्यामुळं आता हे दोन सिस्टर क्रोमॅटिड पूर्णपणे अशा सेपरेट होणार, ज्यांना आपण आता क्रोमोझोम म्हणू शकतो. ठीक आहे. सुरुवातीला दोन्ही एकत्र जोडले होते, त्यामुळे आपण त्याला दोन क्रोमोझोम नाही म्हणायचो, याच्यामध्ये हा एकच क्रोमोझोम आहे, पण आता इथे हे दोन क्रोमोझोम झालेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला हे सगळं चित्र लक्षात येत आहे. राईट. त्यानंतर आता बघूया एनाफेज. द क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म टू क्रोमोझोम कॉल्ड डॉटर क्रोमोझोम. तर अशा प्रकारे तयार झालेले हे जे दोन क्रोमोझोम आहेत यांना आपण काय नाव दिलेलं आहे, डॉटर क्रोमोझोम. पुढे पाहूया. द फॉर्म क्रोमोझोम आर पुल्ड अवे इन अपोजिट डायरेक्शन बाय स्पिंडल अपॅरेटस. या दोन तयार झालेल्या डॉटर क्रोमोझोमला एकमेकापासून वेगळं करण्याचं काम, विरुद्ध दिशांमध्ये ओढण्याचं काम कोणी केलेलं आहे, स्पिंडल अपॅरेटस. क्रोमोझोम बिंग पुल्ड अवे ॲपियर लाईक अ बंच ऑफ बनाना ड्युरिंग अ मिडवे ऑफ एनाफेज. मग एनाफेजच्या मध्यावर असताना हे कसं दिसेल, तर इथे आपण पाहू शकतो त्या डायग्राममध्ये हे कसे दिसतंय, तर केळीचा जो घड असतो, ठीक आहे, तर या ठिकाणी हे साधारणतः कसे दिसतात, तर हे अशा प्रकारचे दिसत आहेत आता हे. ठीक आहे, म्हणजे जणू काही या केळी किंवा बनाना आहेत याप्रमाणे दिसते. राईट. त्यानंतर अशा प्रकारे हे वरच्या बाजूने ओढण्यात चालले, ते इकडच्या बाजूने. तर हे बंच ऑफ बनाना, पण हे केव्हा, एनाफेज त्याच्या मध्यामध्ये, मिड फेजमध्ये असताना, midway of the anaphase. Each set of chromosome reach at opposite pole of the cells marks the end of anaphase. आणि जेव्हा हे मायग्रेट करणारे सिस्टर क्रोमॅटिड, की जे आता सिस्टर क्रोमॅटिड न राहता क्रोमोझोम झालेले आहेत, ते कुठे पोहोचतात, ॲट द एंड ऑफ द अपोजिट पोल्स. अपोजिट पोलला म्हणजे विरुद्ध ध्रुवावर जेव्हा पोहोचतात तेव्हा इथे ॲनाफेजचा शेवट होत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही झाली तिसरी स्टेज, ॲनाफेज. त्यानंतर आता पुढच्या याच्यावर येऊया. पुढची स्टेज कोणती आहे, टिलोफेज. ठीक आहे. आता टिलोफेज बद्दल पाहूया. टिलोफेज इज द फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहिजे मायटोसिस मधल्या दोन सब स्टेजेस आपण सांगितल्या, एक सांगितली कॅरिओकायनेसिस आणि दुसरी सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन आणि सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. तर त्या कॅरिओकायनेसिसमध्ये आपण 4 सबस्टेजेस पाहत होतो, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. त्यापैकी 3 सबस्टेजेस झाल्या. शेवटची स्टेज कोणती आहे आता इथे या ठिकाणी, टिलोफेज. टिलोफेज इज द फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. ही याची काय आहे, फायनल स्टेज आहे, शेवटची स्टेज आहे. कशाची, कॅरिओकायनेसिसची. क्रोमोझोम विथ देअर सेंट्रोमियर ॲट द पोल बिगिन टू अनकॉईल. आता लक्षात घ्या या ठिकाणी एक महत्त्वाची घटना, की टिलोफेजमध्ये ज्या ज्या घटना होणार आहेत त्या सगळ्या घटना प्रोफेजच्या घटनांच्या विरुद्ध असते. म्हणजे प्रोफेजमध्ये काय काय झालं होतं, क्रोमोझोमचं किंवा क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन होऊन तिथे काय झालं होतं, क्रोमॅटिनपासून क्रोमोझोम तयार झाले होते. ठीक आहे. आता इथे काय होईल, क्रोमोझोम जे ऑलरेडी कंडेन्स आहेत त्यांचं आता अनकंडेन्सेशन होईल. म्हणजे तिथं वेटोळे पडले होते आणि लेंथ कमी झाली होती, थिकनेस वाढली होती. कुठे, प्रोफेजमध्ये. इथे टिलोफेजमध्ये त्याच्या अपोजिट होईल. इथे काय होईल, अनकॉइलिंग होईल. म्हणजे जे वेटोळे होते ते सुटायला लागतील आणि आता क्रोमोझोमचं रूपांतर क्रोमॅटिनमध्ये होईल. म्हणजे थिकनेस या ठिकाणी कमी होईल आणि लेंथ मात्र वाढेल. ठीक आहे. तर असं या ठिकाणी क्रोमोझोम विथ देअर, म्हणजे काय सांगितलेलं आहे, सेंट्रोमियर ॲट द पोल बिगिन टू अनकॉईल. अनकॉईल म्हणजे त्याचं डिकंडेन्सेशन होतं. लेंथन म्हणजे लेंथ वाढते अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. त्यामुळे ते सगळे एकमेकामध्ये मिक्स होऊन जातात. त्यामुळे त्यांचा वैयक्तिक कोणता क्रोमोझोम कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे कळायला मार्ग नसतो टिलोफेजमध्ये. द न्यूक्लिओलस बिगिन टू रिअपियर. जो न्यूक्लिओलस डिसअपियर झाला होता प्रोफेजमध्ये तो आता परत दिसायला लागतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन बिगिन टू अपियर अराउंड द क्रोमोझोम. त्याशिवाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा प्रोफेजमध्ये नाहीशी झाली होती, ती सुद्धा आता इथे पुन्हा दिसायला लागते. बिगिन टू रिअपियर अराउंड द क्रोमोझोम. स्पिंडल फायबर ब्रेकडाऊन. लक्षात घ्या, प्रोफेज होत असताना काय झालं होतं, स्पिंडल फायबर निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आता इथं स्पिंडल फायबर ब्रेकडाऊन म्हणजे नष्ट व्हायला सुरुवात होते. स्पिंडल फायबर इथे नष्ट व्हायला लागतात. ठीक आहे. अँड गेट ॲब्झॉर्ब इन द सायटोप्लाझम. आणि जे काही स्पिंडल फायबरचे जे छोटे छोटे तुकडे होतात ते सायटोप्लाझममध्ये मिक्स होऊन जातात. दस 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म. आणि त्यामुळं टिलोफेजमध्ये काय होतं, तर शेवटी इथे तुम्ही पाहू शकता काय झालेलं आहे, 2 न्यूक्लियस पूर्णपणे इथे तयार झालेले आहेत. तर या टिलोफेजची डायग्राम आहे, इथे आपण पाहू शकतो. आता इथे तरी बरंचसं बेटर दाखवलेलं आहे, पण टिलोफेजचं चित्र कसं असेल, अशा प्रकारची आता लेंथ वाढलेली असेल या क्रोमोझोमची.
ठीक आहे. आणि त्याच्यामुळं कोणता क्रोमोझोम कुठे सुरू होतो हे असं काही कळायला मार्ग आहे का? नाही. ठीक आहे. तर हे असे आता याच्यामध्ये काय झालेले आहेत, हे क्रोमोझोम अगदी त्यांचं डिकंडेन्सेशन झालेली आहे, लेंथ वाढलेली आहे, थिकनेस कमी झालेली आहे. अशा प्रकारे 2 डॉटर न्यूक्लिआय इथे तयार झालेले आहेत एका सेलच्या आतमध्ये. आणि या टिलोफेज सकट इथे शेवट होतो तो कशाचा? कॅरिओकायनेसिसचा. त्यानंतर आता आहे पुढे सायटोकायनेसिस. ठीक आहे. तर या ठिकाणी डू यू नो मध्ये एक पॉईंट आहे, काय म्हणतोय इथे? पुलिंग अवे ऑफ डॉटर क्रोमोझोम इज अचीव्ड बाय इलॉंगेशन अँड शॉर्टिंग ऑफ 2 टाइप्स ऑफ स्पिंडल फायबर. तर या ठिकाणी जे स्पिंडल फायबर आपण पाहिले ज्यांची निर्मिती सेंट्रोझोमनी केली होती, त्याच्या 2 टाईपबद्दल इथे चर्चा आहे. स्पिंडल फायबर प्रेझेंट बिटवीन सेंट्रिओल अँड सेंट्रोमियर आर कॉल्ड एज कायनेटोकोर फायबर्स. तर लक्षात घ्या, पहा 2 प्रकार आहेत. त्यातला एक स्पिंडल फायबरचा प्रकार कोणता? तर जे सेंट्रिओल आणि सेंट्रोमियरमध्ये असतात. लक्षात घ्या, सेंट्रोझोम ज्यांनी स्पिंडल फायबर निर्माण केले अशा प्रकारचे, ठीक आहे, ते जाऊन कशाला अटॅच होत होते? ते जाऊन अटॅच होत आहेत कशाला? सेंट्रोमियरला किंवा त्याच्या भोवतीच्या कायनेटोकोरला. राईट. तर हे जे स्पिंडल फायबर आहेत यांना काय नाव दिलेलं आहे? या ठिकाणी आपण पाहू शकतो कायनेटोकोर फायबर्स असं म्हटलेलं आहे. तर हा पहिला प्रकार कशाचा? स्पिंडल फायबरचा. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट अँड द स्पिंडल फायबर प्रेझेंट बिटवीन 2 अपोजिट सेंट्रिओल कॉल्ड एज पोलार फायबर. ठीक आहे. आता इकडे एक असा आपण हा एक सेंट्रिओल दाखवूया, सेंट्रोमियर दाखवूया. राईट. तर यामध्ये काय होणार आहे? काही फायबर असे आहेत आणि काही फायबर वेगळ्या प्रकारचे आहेत. याची एक फ्रेश डायग्राम आपण तयार करूया, म्हणजे एकंदरीत काय सांगायचं आहे मला ते कळेल तुम्हाला. ठीक आहे. पहा, या डायग्राममध्ये आपण काय करूया, इथे वरती एक सेंट्रोमियर किंवा सेंट्रिओल किंवा सेंट्रोझोम म्हणूया. ठीक आहे. आणि याच्यापासून स्पिंडल फायबर्स तयार होत आहेत. तर याच्यामध्ये काही स्पिंडल फायबर कसे असतात? एका पोलपासून सुरू होतात, दुसऱ्या पोलला जाऊन ते संपत असतात. अशा प्रकारचे सलग असणारे. ठीक आहे. तर हे कंटिन्युअस फायबर. राईट. आणि दुसरे काही फायबर्स आहेत की जे सुरू झाल्यानंतर कशावर अटॅच होत असतात? क्रोमोझोमच्या सेंट्रोमियरवर. ठीक आहे. तर असे 2 प्रकारचे या ठिकाणी फायबर्स आहेत. सध्या आपण क्रोमोझोमची संख्या इथे 2च दाखवलेली आहे. ठीक आहे. हवं तर आपण डायग्राम मधल्यासारखंच 4ची सुद्धा संख्या दाखवू शकतो. फक्त थोडंसं गुंतागुंतीचं होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी स्पिंडल फायबरचे 2 प्रकार आपण पाहू शकतो. एक जे सलग आहेत, ठीक आहे, एका पोलपासून निघाले आणि दुसऱ्या पोलपर्यंत गेले, यांना आपण काय म्हटलेलं आहे? कायनेटोकोर फायबर्स. काय नाव दिलं आपण यांना? कायनेटोकोर फायबर्स. ठीक आहे. आणि जे दुसरे होते त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे? सेंट्रिओलपासून जे सुरू झाले आणि सेंट्रोमियरला जे संपलेले आहेत त्यांना आपण काय नाव दिलेलं आहे? त्यांना नाव दिलेलं आहे पोलार फायबर्स. तर हे जे दुसरे आहेत त्यांना आपण नाव देऊन टाकू कोणते वाले? हे जे आहेत यांना काय नाव दिलेलं आहे आपण? पोलार फायबर. तर ॲनाफेजमध्ये नेमकं काय होत असतं हे थोडंसं इथे समजून घेणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, जे कायनेटोकोर फायबर आहेत त्यांची इथे लेंथ जी आहे ती कमी होत असते. ठीक आहे. त्यामुळं यांच्यामध्ये आपण असं म्हणूया की कंडेन्सेशन होतं. काय होतं? कंडेन्सेशन होतं. पण जे पोलार फायबर असतात त्यांचं मात्र इथं इलॉंगेशन होत असतं, म्हणजे लेंथ वाढत असते. आणि लक्षात घ्या, ह्या दोन्ही घटना आवश्यक आहेत. ठीक आहे. कायनेटोकोर फायबर शॉर्ट होतात म्हणून स्पिंडल फायबर जे सेंट्रोमियर आहेत ते 2 सेंट्रोमियर एकमेकापासून वेगळे होऊ शकतात. ठीक आहे. आणि पोलार फायबर लॉंग झाल्यामुळं जे क्रोमोझोमची मुवमेंट आहे अपोजिट पोलला ती होण्यामध्ये सुद्धा मदत होत असते. तर असे 2 प्रकारचे फायबर आणि त्यांच्यामध्ये होणाऱ्या अपोजिट अशा क्रिया. कळतंय? कायनेटोकोर फायबरमध्ये काय झालेलं आहे? या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे. आणि जे दुसऱ्या प्रकारचे फायबर आहेत कोणते? पोलार फायबर, त्यांच्यामध्ये या ठिकाणी इलॉंगेशन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲनिमल सेलचं वगैरे सायटोकायनेसिस दाखवलेले, पण अगोदर आपण त्याचं रीडिंग देऊया आणि मग डायग्रामकडे येऊया. ठीक आहे. आता पाहूया सायटोकायनेसिस बद्दल थोडीशी माहिती घेऊया. द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इनटू डॉटर सेल इज कॉल्ड सायटोकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिस नंतर काय झालेलं आहे की एकाच सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहेत, पण आता या एका सेलच्या 2 सेलमध्ये रूपांतर होणं, जेणेकरून प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असेल, तर ही जी प्रोसेस आहे याला आपण या ठिकाणी काय नाव दिलेलं आहे? सायटोकायनेसिस, म्हणजे पेशी द्रव्याचं किंवा सायटोप्लाझमचं विभाजन. द डिव्हिजन स्टार्ट्स विथ अ कॉन्स्ट्रिक्शन.
आता हे डिव्हिजन कसं सुरू होतं, तर यामध्ये या ठिकाणी एक खाच किंवा कॉन्स्ट्रिक्शन निर्माण होत असते. ही या डायग्राममध्ये आपण इथे कॉन्स्ट्रिक्शन इथे पाहू शकतो. याची सुरुवात साधारणतः टीलोफेजमध्ये झालेली आहे. या डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही की ही खाच कशा पद्धतीने आहे इथे पहा. दोन्ही बाजूनी अशी इथे कॉन्स्ट्रिक्शन दाखवलेली आहे, खाच दाखवलेली आहे. ठीक आहे, तर हे कॉन्स्ट्रिक्शनने इथे सुरुवात झालेली आहे. दिस कॉन्स्ट्रिक्शन ग्रॅज्युअली डीपन्स अँड अल्टिमेटली जॉईन्स इन द सेंटर डिवायडिंग इंटू 2 डॉटर सेल. तर ही जी खाच आहे ती ग्रॅज्युअली काय होत जाते, खोल जाते. ठीक आहे, इथे सुद्धा आपण पाहू शकतो ॲनिमल सेलमधलं जे आहे ते या ठिकाणी इथे तुम्ही कॉन्स्ट्रिक्शन पाहू शकता किंवा याला क्लिवेज फरो असं पण म्हटलेलं आहे. या ठिकाणी पण पाहू शकता तुम्ही ही अशी खाच पडलेली इथे, आणि हळूहळू ही खाच खोलवर गेल्यामुळं काय होतं, ह्या दोन सेल पूर्णपणे एकमेकापासून वेगळ्या झालेल्या आहेत. ठीक आहे, या अशा दोन सेल इथे डॉटर सेल एकमेकापासून वेगळ्या झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर दिस प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज परपेंडिक्युलर टू द स्पिंडल. मग ज्या प्लेनमध्ये स्पिंडल होतं त्याच्या परपेंडिक्युलर म्हणजे त्याच्या 90 अंशामध्ये ही प्रोसेस होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आता इथे लक्षात घ्या, या डायग्राममध्ये पाहूया आपण. आता इथे काय झालं होतं की याचं जे प्लेन आहे ते असं वर्टिकल प्लेन आहे या डायग्राममध्ये. ठीक आहे, म्हणजे आता जी सेल आहे ती सेल कशा प्रकारची असेल. ठीक आहे, इकडे एक न्यूक्लियस आहे आणि इकडे एक न्यूक्लियस आहे. आता जे आहे ते या बाजूने अशी काच पडेल. म्हणजे आता हे कसं झालं, याचं जे प्लेन होतं ते कसं होतं, असं होतं, परपेंडिक्युलर होतं, उभं होतं वर्टिकल, आणि त्याला आता असं हॉरिझॉन्टली म्हणजे या प्लेनमध्ये आता हे काय होईल, अशी खाच पडेल. ठीक आहे, आणि खाच काय होईल, वरचेवर अशी खोल जायला लागेल. ठीक आहे, आणि एक मोमेंट येईल की ही खाच अशी एकमेकाला पूर्णपणे टच करेल. ठीक आहे, जेणेकरून याचं रूपांतर काय होईल, दोन वेगवेगळ्या सेलमध्ये होईल, जेणेकरून प्रत्येकामध्ये आता पुन्हा एकच न्यूक्लियस असेल. ठीक आहे, त्यानंतर दिस मेकॅनिझम ऑफ सायटोकायनेसिस इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल सेल. तर अशा प्रकारे खाच पडून सायटोप्लाझममध्ये खाच किंवा कॉन्स्ट्रिक्शन पडून एका सेलच्या दोन सेल होणं किंवा सायटोकायनेसिस होण्याचा जो काही प्रकार आहे किंवा जी काही क्रियापद्धती आपण पाहिली ती कुणामध्ये आहे, ॲनिमल सेलमध्ये. ठीक आहे, पण प्लांट सेलमधलं सायटोकायनेसिस हे थोडंसं वेगळं असतं. प्लांट सेल्स आर कवर्ड बाय रिलेटिव्हली नॉन फ्लेक्झिबल सेल वॉल. प्लांट सेलमध्ये एक एक्स्ट्रा लेअर म्हणा किंवा आवरण म्हणा, सेल वॉल नावाचा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूने. ड्यू टू दिस फरो कॅनॉट बी फॉर्म. त्यामुळं ही जी सेल वॉल आहे ती त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये किंवा सेल मेम्ब्रेनमध्ये अशा प्रकारची खाच किंवा फरो आपण ज्याला म्हणू शकतो ती निर्माण होऊ देत नाही. इन्स्टेड सेल वॉल partition starts to appear at the center of the cell and grows outward to meet the existing lateral wall. त्यामुळे यामध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काम होईल. या ठिकाणी आपण थोडासा प्रयत्न करून समजून घेऊया की नेमकं काय होणार आहे. तर जर ॲनिमल सेल असेल तर समजून घ्या, आपण जर सपोज अशी ॲनिमल सेल ड्रॉ केली, ज्याच्यामध्ये ऑलरेडी हे असे दोन न्यूक्लियस तयार झालेले आहेत, राईट. तर याची आपल्याला ही सेल वॉल अशा पद्धतीने ड्रॉ करावी लागेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होईल, इथे आता या ॲनिमल सेलच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की खाच पडली होती आणि ती वरच्या वर्षी खोल होत गेली. पण प्लांट सेलमध्ये असं होणार नाही. तर प्लांट सेलमध्ये काय होईल, इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये आपण सांगू शकतो की इकडे असं बाहेर काही होणार नाही. तर काय होईल, इथे सेंटरलाच सेल वॉलचे जे काही कंपोनंट्स आहेत ते एका जागी यायला लागतील आणि हळूहळू इथे एक आपण त्याला सेल प्लेट असं म्हणतो, तर ही सेल प्लेट डेव्हलप व्हायला लागते आणि त्या सेल प्लेटचा आकार मग हळूहळू असा वाढायला लागतो. तर हा अवे फ्रॉम द सेंटर असल्यामुळे याला सेंट्रीफ्युगल असं सुद्धा म्हणतो आपण. आणि अशा प्रकारे हे सेल वॉलचं जे मटेरियल आहे ते एका जागी यायला लागल्यामुळे काय होतं, हळूहळू त्याची जी डायमीटर म्हणू शकतो तर ते वाढत जातो आणि एक मोमेंट येतो, एक क्षण असा येतो की हे जे आहे ते अगदी टोकापर्यंत पोहोचतं आणि परिणामतः काय होणार, मग याच्यामध्ये दोन सेल पूर्णपणे वेगळा होणार. तर प्लांट सेलचं सेल डिव्हिजन जे होतं ते कोणत्या पद्धतीने तयार झालेलं आहे, सेल प्लेट फॉर्मेशनने. ठीक आहे, अशा प्रकारे दोन प्लांट सेल इथे तयार झालेले आपण पाहू शकतो. ठीक आहे, त्यानंतर
Instead, cell wall partition starts to appear at the center of the cell and grows outward. तर हे लक्षात घ्या, सेल प्लेट ही आउटवर्ड बाहेरच्या दिशेने वाढते, तर सेल फरो आतल्या दिशेने वाढत असते टू मीट द एक्झिस्टिंग लॅटरल वॉल. सुरुवातीला अगोदरपासून असलेल्या लॅटरल वॉलला ही जी सेल प्लेट आहे ती बाहेरच्या बाजूने टच करते, तेव्हा दोन सेल सेपरेट होतात. फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ सिंपल प्रिकर्सर कॉल्ड सेल प्लेट. म्हणजे सेल डिव्हिजन पूर्ण सायटोकायनिस व्हायच्या अगोदर काय तयार होत असते? सेल प्लेट. सेल प्लेट तयार झाल्याशिवाय प्लांट सेलमध्ये सायटोकायनिसिस होऊ शकत नाही, त्यामुळं सेल प्लेट ही काय आहे? प्रिकर्सर आहे, म्हणजे पूर्वस्वरूप आहे. ठीक आहे. सो विथ द फॉर्मेशन ऑफ अ सिंपल प्रिकर्सर कॉल्ड सेल प्लेट दॅट रिप्रेझेंट द मिडल लॅमेला बिटवीन द वॉल्स ऑफ टू ॲडजस्टंट सेल. तर ही सेल प्लेट म्हणजे भविष्यात होऊ घातलेली काय आहे? मिडल लॅमेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सेल वॉलमध्ये 3 लेअर असतात. ठीक आहे. हा थोडासा भाग समजावून घ्या, कारण हा भाग थोडासा कन्फ्यूज होणार आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ही एक प्लांट सेल आहे. ठीक आहे. आणि याच्या बाजूला ही दुसरी एक प्लांट सेल आहे. राईट. तर इकडे वरती पण एखादी प्लांट सेल आपण ड्रॉ करू शकतो, खाली पण एखादी प्लांट सेल. आता ह्या डायग्राममध्ये मी बाकीच्या इतर प्लांट सेल पूर्ण दाखवणार नाही, 2 फक्त दाखवतोय. तर यामध्ये लक्षात घ्या, याला पाहिजे तर मी वेगळ्या कलरचा यूज करेल, जेणेकरून हे तुम्हाला लक्षात येईल. तर आता जे ब्लॅक कलरमध्ये जे दाखवतोय ते काय झाली? याला आपण म्हणतो मिडल लॅमेला. काय म्हणतो आपण याला? मिडल लॅमेला. ठीक आहे. त्यानंतर अजून एक कलर या ठिकाणी यूज करेल. ठीक आहे. आता हा येलो कलरमध्ये जो दिसतोय तो पार्ट, त्याला तुम्ही हवं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असं म्हणू शकता किंवा सेल मेम्ब्रेन असं म्हणू शकता. ठीक आहे. सॉरी, थोडंसं चुकतंय. तर याला आपण हे जो येलो कलरमध्ये दाखवला त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रायमरी सेल वॉल असं म्हणू शकतो. प्रायमरी सेल वॉलच्या नंतर आतमध्ये अजून एक लेअर नंतर काही मॅच्युअर सेलमध्ये तयार होऊ शकते, त्याला आपण सेकंडरी सेल वॉल असं म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये हा पार्ट आहे ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. काय म्हणतो त्याला? सेल मेम्ब्रेन. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे 3 आहेत ते 3 पार्ट आहेत. कोणते कोणते? सगळ्यात बाहेरून मिडल लॅमेला, त्याच्या आतमध्ये प्रायमरी सेल वॉल, त्याच्या आतमध्ये सेकंडरी सेल वॉल. ठीक आहे. म्हणजे इथे जर आपण ही सेल वॉल दाखवली आणि याला जर आपण असं झूम करून पाहिलं तर सगळ्यात बाहेरच्या बाजूला काय दिसेल? इथे आपल्याला सगळ्यात बाहेरच्या बाजूने जी असेल ती काय असेल? ही मिडल लॅमेला असेल. राईट. त्यानंतर त्याच्या आतमध्ये जी असेल ती काय असेल? ती असेल प्रायमरी सेल वॉल. ठीक आहे. आणि त्याच्याही आतमध्ये जे असेल ते काय असेल? सेकंडरी सेल वॉल. तर एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी की सेकंडरी सेल वॉल सरसकट सगळ्या प्लांट सेलमध्ये नसते, ती जेव्हा सेल मॅच्युअर होत असते तेव्हाच त्याच्यामध्ये ती सेकंडरी सेल वॉल तयार होत असते. ठीक आहे. तर हा पण एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर कशा प्रकारे सायटोकायनेसिस होत आहे हे आपण इथे समजून घेतलं. ॲट द टाइम ऑफ सायटोप्लाझमिक डिव्हिजन ऑर्गेनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड गेट डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द 2 डॉटर सेल. तर सायटोकायनेसिस होत असताना सेलमधले जे इतर सेल ऑर्गेनेल आहेत ते समसमान पद्धतीनं वाटून घेतले जातात. म्हणजे सपोज या सेलकडे 10 क्लोरोप्लास्ट आहेत तर 5 या बाजूला आणि 5 या बाजूला. मायटोकॉन्ड्रिया 20 आहेत तर 10 या बाजूला आणि 10 या बाजूला. तर जेवढे काही सेल ऑर्गेनेल आहेत ते एक्झॅक्टली म्हणता येणार नाही, पण ऑन एन ॲव्हरेज सरासरी सारख्या प्रमाणात दोन्ही बाजूला इथे डिवाइड होत असतात, वाटल्या जात असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा भाग झाला. तर या मायटोसिस सेल डिव्हिजनचं महत्त्व किंवा सिग्निफिकन्स काय आहे? ॲज मायटोसिस इज इक्वेशनल डिव्हिजन, क्रोमोझोम नंबर इज मेंटेन कॉन्स्टंट. तर आपण मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो आणि मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन, कारण मिओसिसमध्ये डॉटर सेल ज्या तयार होत असतात त्याच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या पॅरेंट सेलपेक्षा अर्धी असते, पण मायटोसिसमध्ये ज्या 2 सेल तयार झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये क्रोमोझोमची संख्या पॅरेंट सेलमध्ये जितकी होती तितकीच असते. म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे? या ठिकाणी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, इक्वेशनल डिव्हिजन. इट एन्श्युअर्स इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ न्यूक्लियर अँड सायटोप्लाझमिक कंटेंट बिटवीन द डॉटर सेल. त्यानंतर न्यूक्लियसमधल्या क्रोमोझोम असो किंवा सायटोप्लाझममधले ऑर्गेनेल असो ते साधारणतः समसमानपणे दोन्ही सेलला या ठिकाणी मिळत असतात. बोथ क्वांटिटेटिव्हली अँड क्वालिटेटिव्हली, म्हणजे संख्यात्मक किंवा गुणात्मक दोन्ही पद्धतीने ही वाटणी सारख्या प्रमाणात होत असते. हेरिडिटरी मटेरियल DNA इज ऑल्सो इक्वली डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे न्यूक्लियसमधल्या DNA असो किंवा सायटोप्लाझममधले ऑर्गेनेल असो यांचं गुणात्मक किंवा संख्यात्मक, क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह डिस्ट्रीब्युशन इक्वल असतं. इट हेल्प्स इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आणि मायटोसिसमुळं एखादी जखम भरून येणं, ग्रोथ होणं किंवा डेव्हलपमेंट होणं यासारख्या महत्त्वाच्या
प्लांटच्या किंवा कुठल्याही ॲनिमलच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफमधल्या महत्त्वाच्या या दोन गोष्टी किंवा दोन इव्हेंट, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साध्य होत असतात. तर अशा प्रकारे आज आपण इथे घेतलेली आहे माहिती कशाबद्दल, मायटॉसिसबद्दल. या डायग्रामकडे पाहून घ्या तुम्ही. इथे सेल प्लेट तयार होताना दाखवलेला आहे. ठीक आहे, हा जो भाग दिसतो इथे या डायग्राममध्ये हे वेसिकल्स आहेत. ठीक आहे, हे वेसिकल एकत्र येऊनच काय होत असते, इथे या डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही. या डायग्राममध्ये पहा, हे असे अगोदर वेसिकल्स इथे दाखवलेले आहेत. हे वेसिकल्स एकत्र येऊन काय होते, इथे असे पूर्ण सलग सुरुवातीला मिडल लॅमेला तयार होते आणि मग कालांतरानं काय होते, अशा प्रकारे कम्प्लिटली ही नवीन सेल वॉल तयार झालेली आहे. राईट. तर इथे अशा प्रकारे सायटोकायनेसिस आणि मायटॉसिस या दोन्हीचं इथे आपण शेवटच्या पॉईंटवर येतोय. ठीक आहे. तर या मायटॉसिसचं सिग्निफिकन्स आपण पाहतोय. ओल्ड अँड वर्न आउट सेल्स आर रिप्लेस थ्रू मायटॉसिस. आपल्या बॉडीमधल्या ज्या काही सेल्स ओल्ड होतात किंवा त्यांची डेथ झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आणखी नवीन सेल्स लागतील, तर त्या सेल कोण भरून काढते, तर आपल्या बॉडीमध्ये होणारं मायटॉसिस प्रकारचं सेल डिव्हिजन. इट हेल्प्स इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिझम अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन प्लांट. लक्षात घ्या, ॲनिमलमध्ये, लोअर ॲनिमल्समध्ये, लोअर प्लांटमध्ये रिप्रोडक्शन असेक्शुअल पद्धतीने सुद्धा होत असतं. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हे कोणत्या प्रकारच्या सेल डिव्हिजननी होत असतं, मायटॉसिस. त्याशिवाय प्लांटमध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, म्हणजे अँजिओस्पर्मचे किंवा जिम्नोस्पर्मचे, तर त्यांच्यामधल्या असेक्शुअल रिप्रोडक्शनला, ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीफ सारखे ऑर्गन कामाला येतात, त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं म्हणतो आपण, किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा कोणतं सेल डिव्हिजन आहे, फक्त आणि फक्त मायटॉसिस. द प्रोसेस ऑफ मायटॉसिस ऑल्सो मेंटेन द न्यूक्लिओ सायटोप्लाझ्मिक रेशो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, सायटोप्लाझ्मिक रेशो. लक्षात घ्या, नेमकं सेल डिव्हिजनचा जो निर्णय होतो तो केव्हा आणि कसा होत असतो हे थोडंसं समजून घेऊ आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लक्षात घ्या, आपण असं सांगूया की ही एक सेल होती जी नेमकीच सेल डिव्हिजन नंतर अशा प्रकारे तयार झालेली आहे. राईट. आता काही दिवसानंतर काय होईल, या सेलची ग्रोथ होईल आणि सेलचा व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज होईल. सोबत न्यूक्लियसमध्ये सुद्धा थोडासा आकारामध्ये इन्क्रीज होईल. पण लक्षात घ्या, न्यूक्लियसच्या आकारामध्ये होणारी वाढ ही त्या मानानं तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. सायटोप्लाझम जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. ठीक आहे. मग आपण जर म्हटलं की इथे एक काहीतरी फक्त समजून सांगण्यासाठी मी हे पॉईंट सांगतोय, तर सपोज सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम आहे इथे 100 आणि न्यूक्लियसचं व्हॉल्यूम आहे 10. ठीक आहे. तर इथे जर पाहिलं आपण, तर इथे हा व्हॉल्यूम होतोय सपोज एक 400 पर्यंत चाललाय, म्हणजे 4 पटीने सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम वाढलाय. आणि न्यूक्लियसचा व्हॉल्यूम 20 म्हणजे 10च्या दुप्पट थोडासा 20 पर्यंत गेलेला आहे. तर आता न्यूक्लियसचा व्हॉल्यूम आणि सायटोप्लाझमचा व्हॉल्यूम, न्यूक्लिओप्लाझ्मिक रेशिओ असं म्हटलं जातं. त्यामुळे याला आपण असं लिहूया, व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस अपॉन व्हॉल्यूम ऑफ सायटोप्लाझम. ठीक आहे. म्हणजे या सेलमध्ये हा रेशो किती होता, 10/100, म्हणजे किती, 0.1. आणि इथे किती झाला बरं, इथे झाला 20/400, म्हणजे किती बरं, 1/20. इथे किती होता, 1/10. ठीक आहे. म्हणजे आता हे हे 0.1 झालं, तर हे किती होईल आता, 0.05 होईल. म्हणजे इथे किती आहे, 0.1 आणि इथे किती झाले, 0.05. म्हणजे हा जो रेशो आहे तो कसा झाला, कमी झाला. इजंट इट. 1/10 हा मोठा आहे 1/20 पेक्षा. ठीक आहे की नाही. तर 0.05 इथे न्यूक्लिओप्लाझ्मिक रेशो कमी झाला. हे खरं कशाचं लक्षण आहे, तर या सेलमध्ये हा 10 इतका व्हॉल्यूम असलेला जो न्यूक्लियस आहे तो सायटोप्लाझमला चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो, नियंत्रणात ठेवू शकतो, रेग्युलेट करू शकतो सायटोप्लाझमच्या ॲक्टिव्हिटीज. पण या ठिकाणी 20 इतका व्हॉल्यूम असलेला न्यूक्लियस 400 व्हॉल्यूम असलेल्या सायटोप्लाझमवर तेवढ्या सक्षमपणे नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि म्हणून सेल या ठिकाणी सेल डिव्हिजनचा निर्णय घेते आणि निर्णय घेऊन पुन्हा काय करते, पुन्हा याच प्रकारच्या 2 सेल तयार करेल की ज्याचा रेशो परत काय होईल, 0.1 असेल. ठीक आहे. हे लक्षात घ्या, यातले जे आकडे घेतले ते सगळे तुम्हाला समजावं म्हणून घेतलेले आहे. ठीक आहे. तर न्यूक्लिओप्लाझ्मिक रेशिओ कशासाठी मेंटेन करायचा, कारण तो कशाचं लक्षण आहे, तर त्या न्यूक्लियसची इफिशियन्सी, क्षमता, की तो किती सक्षमपणे त्याच्या सायटोप्लाझमच्या ॲक्टिव्हिटीजवर नियंत्रण ठेवू शकतो. जर हा रेशो कमी होत गेला खूपच, तर याचा अर्थ न्यूक्लियसचं सायटोप्लाझमवरचं कंट्रोल किंवा नियंत्रण हे वरचेवर कमी होत चाललंय. तर या ठिकाणी आपण मायटॉसिसच्या
सिग्निफिकन्समध्ये हा मुद्दा पाहतोय की या ठिकाणी न्यूक्लिओप्लाझ्मिक रेशो हा मेंटेन करण्याचं काम कोण करत असतं? मायटॉसिसचं सेल डिव्हिजन. Although mitosis is a very reliable process for preserving the genetic makeup of the cell or organism, it cannot introduce variation. तर आता याचा एक म्हणजे लिमिटेशन म्हणू शकतो आपण याला. मायटॉसिस इक्वेशनल डिव्हिजन आहे, क्रोमोझोमची संख्या बदलू देत नाही. सगळं जे जेनेटिक मेकअप आहे ते कॉन्स्टंट किंवा स्थिर ठेवण्यासाठी जरी उपयोगाला येत असलं तरी उत्क्रांती किंवा इव्होल्युशन होण्यासाठी जे व्हॅरिएशन, बदल निर्माण होणं अपेक्षित असतं, आवश्यक असतं, ते व्हॅरिएशन मायटॉसिसमुळे निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळं नवीन कॉम्बिनेशन जे असतं जीन्सचं ते याच्यामध्ये तयार होणार नाही. त्यामुळे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून मायटॉसिस तितकंसं उपयोगाचं नाही. त्यासाठी मियोसिसचीच आवश्यकता पडते, जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. हे लेक्चर पुष्कळ लांब पण व्हायला नको, अन्यथा ते फार कंटाळवाणं होईल. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण मियोसिसबद्दल माहिती घेणार आहोत. टिल देन, हॅव अ नाईस टाईम. थँक यू व्हेरी मच.